कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वसुंधरा मी काय म्हणतोय, वसुंधरा गॅस चालूच। सॉरी वहिनी, माझ्या लक्षातच नाही आलं। अगं गॅसचा वास येतोय। आई चुकून गॅस चालू राहिला होता पण बंद केला। लक्ष कुठे असतं वसुंधरा तुझं? हा, तुला काय अक्कल पिक्कल आहे की नाही? तिची चूक नाहीये, चूक माझी होती, माझ्याकडून चुकून चालू राहिला होता गॅस। तुझ्याकडून? हो। डोकं ठिकाणावर आहे का अवनी तुझं? हा, पहिल्यांदा स्वयंपाक घरात काम करतेस का? काय ते काय झालं असतं अगं? आणि ही उभ्या उभ्या काय करत होती? आई आओ, तिची चूकच नाहीये, चूक माझी आहे। तिच्या सगळ्यात आधी लक्षात आलं होतं की गॅस चालू आहे आणि तिने येऊन बंद केला। छान, तिच्याकडून नाही झालं असताना तर मी समजू शकले असते, ती नवीन आहे या घरामध्ये। पण तू काय म्हणता, काय झालं असतं ग? लक्ष देत जा बाई। सॉरी आई। तुला स्वयंपाकघर आवरायला लावलं त्याचा सूड घेतेस का? आई तसं नाहीये, तुम्ही का असा विचार करताय? मी खरंच असं काहीच विचार करून केलं नाहीये। नाही आई, खरं तर तू जरा गप्पा बैस। प्रत्येक वेळेला तिची बाजू घ्यायला पाहिजे आता नाही। आणि तुम्ही दोघी घरामध्ये काम करता म्हणजे उपकार नाही करत आमच्यावर, कळलं ना? जीवावर आल्यासारखं करू नका, तुमचंही घर आहे हे। आणि मन लावून काम करता येत नसतील ना तर जबाबदारी घेऊच नका, कळलं? आणि नुसता मोठेपणा मिरवायचा नसतो, कामही करावं लागतं त्याच्यासाठी। झेपत नसेल तर सांगा मला, मी ठणठणीत आहे सगळं करायला, कळलं? ए बाबा, जरा तुझ्या बायकोला समजाव। आई अगं, लेकरा बाळांनी भरलेलं घर आहे बाई, केवढ्याचा केवढ्याला पडलं असतं हे। अवनी थांब वसुंधरा, तिला जाऊ दे। अगं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातली सगळी कामं करत असते ती, आणि असं काय ऐकायला मिळाल्यावर वाईट वाटणं स्वाभाविक आहे। तू काळजी नको करूस, मी संध्याकाळी ऑफिसवरून आलो ना की तिच्याशी बोलेन, ती शांत होईल। मी निघतो। डबा भाऊजी, डबा घेऊन जा, 10 मिनिटं थांबा। नाही नको वसुंधरा, मी कॅन्टीन मध्ये जेवेन। भाऊजी 2 पोळ्या लाटते आणि पटकन डबा भरून देत। अगं ऐक माझं, मी जेवेन। भाऊजी प्लीज, तेच माझ्यामुळे बहिणींना खूप बोलल्यात आई, प्लीज थोडा वेळ द्या। बरं ठीक आहे, मी थांबतो बाहेर। वहिनी सॉरी, वहिनी प्लीज मला माफ करा। मी खरं काय ते सांगणारच होते आईंना, पण तुम्ही मला बोलूच दिलं नाहीत वहिनी। ठीक आहे, ठीक आहे, ये बस बस। तू बोलली असतीस तरी काय झालं असतं? आईंचा तुझ्यावर इतका राग आहे आणि परत ह्या गोष्टीची भर पडली असती म्हणून मी तुला बोलू दिलं नाही खरं तर। ठीक आहे, मला सांग, मगाशी काय झालं होतं तुला? कसला विचार करत होतीस एवढा? वसुंधरा काही प्रॉब्लेम आहे? हो नाही वहिनी, काहीच प्रॉब्लेम नाही। वसुंधरा प्लीज जा, तू सांगितलं नाही तर मी तुला मदत कशी करू? प्लीज जा, प्लीज। आई मगाशी रूम मध्ये आल्या होत्या, मला म्हणाले की मी आणि आकाश रावांनी आता एकत्र राहायला पाहिजे।
म्हणजे त्या म्हणाल्या की घराण्याला वारस हवाय, बरोबर ना? माहिती हो तुम्हाला, आई आज ना उद्या तुझ्या जवळ हा विषय नक्कीच काढते. पण ठीक आहे, आईंचं एवढं मनाला लावून घेऊ नकोस. तिने पण हे चुकीचं आहे ना. घराचा वारस हा मुलगाच का हवा? अदितीची म्हणू आपण वारसा पुढे चालवू शकतात ना, कुटुंबाचं नाव मोठं करू शकतात ना. पण हे विचार तुझे आणि माझे झाले. आईचे विचार थोड्या जुन्या वळणाचे, ते तू आणि मी नाही बदलू शकत. आपण ना हा वारसाचा विषय थोड्या वेळ बाजूला ठेवूया. आईची खूप वर्षांपासूनची इच्छा होती, त्यांना नातू हवा होता. पण आईंबद्दल तू गैरसमज करू नको घेऊस. त्यांचं आदिती, चिनू म्हणू यांच्यावर जीवापाड प्रेम आहे. हे मला वहिनी, आणि ते प्रेम मला दिसतं. पण तरी आदितीच्या जन्मानंतर ना माझे काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स होते, त्यामुळे मला नंतर मुलंच होऊ शकलं नाही. अगं आणि इरावती त्यांची खूप लाडकी होती. ती अशी अचानक निघून गेली आणि त्यांची नातवाची इच्छा अपुरी राहिली आणि माझ्यावरचा राग कायम. त्यामुळे आई मला सतत येता जाता ऐकवायच्या, आठवण करून द्यायच्या की तू मला नातू दिला नाहीयेस. पण मी तरी काय करणार, सहन करत होते. पण आता तू आली आहेस ना, म्हणून आई तुझ्याकडून अपेक्षा ठेवते. पण मी ही अपेक्षा कशी पूर्ण करणार? का करू शकत नाही वसुंधरा? अगदीच करू शकतेस. इतकी सुंदर जोडी आहे तुमची, काय प्रॉब्लेम आहे? अगं तुला सांगू वसुंधरा, तुला जर मुलगा झाला ना, तर आईंचा तुझ्यावरचा आणि बनीवरचा राग कायमचा निघून जाईल. प्लीज प्लीज विचार कर, प्लीज विचार कर. आता माझ्याशी जास्त वेळ बोलत नको बसू. आईने तुला माझ्याशी बोलताना बघितलं ना, तर परत ओरडतील. जा, जाऊन घरातली कामं कर. जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.